अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। प्रत्येक आईला वाटत असतं की आपल्या मुलाची अभ्यासात प्रगती व्हावी आणि बघा प्रत्येकाच्या बुद्धीचं क्षमता वेगळी असते। पहिल्या सगळ्यात आधी तर महिलांनो आपल्या मुलाचं किंवा आपल्या मुलीचं कंपॅरिझन म्हणजेच काय तुलना बरोबरी कोणाशी करू नका। तिला इतके मार्क पडले तुला तितके का, किंवा त्याला इतके मार्क पडले तुला तितके का। मला तरी असं वाटतं की मुलांना मार्कांचं कॉम्पिटिशन पेक्षा त्यांना शिक्षणात अशी गोडी निर्माण करा की त्यांनी इतक्या आनंदात तो अभ्यास केला पाहिजे, इतक्या उत्साहात तो अभ्यास केला पाहिजे की जर त्यांना ABCD किंवा सोमवार मंगळवार बुधवार हे आयुष्यभरासाठी लक्षात राहील। जे काही ते शिकत आहे ते आयुष्यभरासाठी त्यांचं लक्षात राहील, ना की फक्त मार्कसाठी। मार्क दिस इज जस्ट नंबर, हे फक्त एक नंबर असतात आणि आजकाल मला माहिती आहे की ती मार्कावरूनच तुलना केली जाते। पण मला असं वाटतं की तुमच्याकडे सर्टिफिकेट असण्यापेक्षा तुमच्या इथे किती आहे ना ते खूप जास्त महत्त्वाचं असतं, कारण आजकाल जो प्रेझेंट करतो जो बोलतो तो सगळं घेऊन जातो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगणार आहे की जसं आपण आपल्या घरामध्ये वास्तुशास्त्र पाळतो, जे पाळतात त्यांनी हा व्हिडिओ बघावा, जे नाही पाळत त्यांनी सोडून द्यावा, इथेच थांबावं। कारण प्रत्येक जण ह्या गोष्टीमध्ये सहमत आहे असं नाही। जसं आपल्या घरामध्ये देवांची दिशा आहे, आपल्या स्वयंपाकाची दिशा आहे, आपल्या झोपण्याची दिशा आहे, त्याच पद्धतीने मुलांच्या अभ्यासाची पण दिशा असते, त्याप्रमाणे त्यांनी अभ्यास करावा। आता मी असं नाही म्हणणार की त्या दिशेला बसून, शेवटी हा बुद्धिमत्तेचा खेळ असतो। प्रत्येकाची बुद्धी ही वेगवेगळ्या प्रमाणात देवाने डिवाइड केली आहे, प्रत्येकाला एक खाली वरती दिलं आहे। कोणी अभ्यासात हुशार असतं तर कोणी गायनात असतं, कोणी स्पोर्ट्स मध्ये असतं, कोणी कशात तर कोशात काय। म्हणून ज्या गोष्टी आपल्याला आवडतात तर देवाने प्रत्येकाला काही ना काही कमी जास्त दिलं आहे, त्यांना जे आवडतं त्या पद्धतीने त्यांना करू द्या। आणि मला माहिती आहे की आता अभ्यासात प्रगती व्हावी, मुलांचं लक्ष लागत नाही ताई, मुलं अभ्यासाला बसता। आपण मुलांना ट्युशन का लावतो? आपण स्वतः वेल क्वालिफाईड असल्यावर सुद्धा मुलं 10 मिनिटं बसले का मम्मी हातच दुखतो, पायच दुखतं, डोकंच दुखतं, हे प्रत्येकाच्या घरात होतं। मग त्याच्यासाठी त्यांना आवड निर्माण केली पाहिजे। आवड निर्माण करण्यासाठी कुठल्या ना कुठल्या फन वेने त्यांना शिकवलं पाहिजे। त्याच पद्धतीने त्यांची दिशा पण तेवढी महत्वाची असते की मुलं कुठल्या दिशेने अभ्यास करावा, कुठल्या दिशेने पाठांतर करावं आणि कुठल्या दिशेने त्यांनी लिखाण करावं, हे त्याच्याबद्दलच आज मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात आधी आता पाठांतर तर एकदम भारीच असतं, पण लिखाण पण असतं। लिखाण काही मुलांना अशी सवय असते की त्यांना वाचून वाचून लिहायची सवय आहे, ज्याला आपण नोट्स काढणं म्हणतो की नोट्स काढायच्या असतात। मग तेव्हा त्यांची दिशा कशी असावी, किंवा जे फक्त लिखाण करणार आहे, अर्थात जेव्हा लिहितो तेव्हा ते आपल्या ब्रेनमध्ये जातात, तेव्हा त्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात, त्याच्यासाठी पण दिशा सांगणार आहे मी। सांगते सगळ्यात आधी मुलांचा स्टडी टेबल असतो। आता प्रत्येकाच्या घरात स्टडी टेबल असेल असं नाहीये, बिंदास खाली चटई टाकायची, त्याच्यावर मस्त बसायचं आणि अभ्यास करायचा। आता अभ्यासाची दिशा कुठली ते तुम्हाला सांगते। सगळ्यात आधी आता तुम्ही म्हणाल ताई आम्ही इतकं शिकलो तितकं शिकलो, आम्ही काही दिशाच पाहिली का? नाही, जे लोक वास्तुशास्त्र पाळतात हे त्यांच्यासाठी आहे। मी तुम्हाला आधी सांगितलं। सगळ्यात आधी मुलांनी पाठांतर करताना, पाठांतर करताना थोडक्यात काय लर्न करताना उत्तर दिशेला तोंड करायचं। मुलांनी पाठांतर करताना उत्तर दिशेला तोंड करायचं। तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की ज्यांचं मुख्य दरवाजा हे ना उत्तरमुखी असतं ना, त्यांच्या आयुष्यात उत्तरोत्तर प्रगती होत असते। तुम्ही हे वाक्य ऐकलं असेल। त्याच पद्धतीचं आहे की काही मुलं असतं बघा, एक पाठी असतात की एकदा वाचलं की त्यांचं लक्षात राहतं, तर कुठेतरी त्याचा हा सुद्धा इम्पॅक्ट असतो। प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी असते, मी आधीच तुम्हाला सांगते, पण तरी सुद्धा हा इम्पॅक्ट पडतोच। उत्तर दिशेला तोंड करून, उत्तर दिशेला तोंड करून म्हणजे अर्थात दक्षिण दिशेला पाठ आली पाहिजे। उत्तर दिशेला तोंड करून जे मुलं पाठांतर करतात त्यांची उत्तरोत्तर प्रगती होते। थोडक्यात काय, ते जे वाचत आहे ते त्यांच्या लक्षात राहतं। आता लिखाण करताना मुलांची दिशा म्हणजे मुलांचं तोंड हे पूर्वेकडे पाहिजे जेव्हा मुलं लिखाण करत असतात। आता जे मुलांना लिखाण करून वाचायची सवय आहे, म्हणजे अर्थात काय, ज्यांना पाठांतरसाठी नोट्स काढावे लागतात, त्यांना लिहावं लागतं, त्यांनी सुद्धा आपलं मुख हे पूर्वेकडेच केलं पाहिजे। आणि ज्यांना फक्त पाठांतर करायचं आहे की मला अभ्यास करायचा आणि कुठलं पण म्हणतो ना नर्सरी पासून ते मग ते काय म्हणतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देईपर्यंत त्यांनी पण त्याच दिशेला तोंड करावं, उत्तरेकडे। लर्न करताना, पाठांतर करताना उत्तरेकडे तोंड करावं आणि लिखाण करताना पूर्वेकडे तोंड करावं। आता कुठल्या दिशेने तोंड करून अभ्यास करू नये,
दक्षिण दिशा, अजिबात ह्या दिशेला तोंड करून अभ्यास काय पाठांतर लिखांतर काहीही करायचं नाहीये, दक्षिण दिशेला तोंड करून. दुसरं वायव्य दिशा, वायव्याच्या कोपऱ्यात किंवा वायव्याच्या कोपऱ्यात बसून वायव्य दिशेला तोंड करून अभ्यास करू नये, कारण ते जे येतं ना, जे वासू ना, ते असं वाऱ्यासारखं उडून जातं. वायव्य दिशा ही वाऱ्याची दिशा मानली जाते. जेव्हा तुम्ही वायव्य दिशेने तोंड करून तुम्ही अभ्यास करता, ते सगळं काही तिथं जात नाही, ते सगळं वाऱ्यासारखं उडून जातं असं म्हटलं जातं. म्हणून वायव्य दिशेला तोंड करून आपण अभ्यास करू नये. आता मुलं तिथे बसला ना, मुलं ज्या दिशेने अर्थात उत्तरकडे लर्न करताना मुलांकडे टेबल असो वा नसो, मुलांच्या समोर ना सरस्वती मातेचा फोटो लावतात. तिथे हातात वीणा आहे बघा, वीणा असलेला सरस्वती मातेचा फोटो लावतात आणि मुलांना रोज सरस्वती मातेची प्रार्थना करायची. सरस्वती माता ही बुद्धीची देवता आहे. सरस्वती मातेचा आशीर्वाद सगळ्यांवर राहावा म्हणून आपण सेवा करत असतो. व वसंत पंचमीला आपण सरस्वती मातेचा ब्रीज मंत्र लिहित असतो. म्हणून जिथे मुलं अभ्यास करताना तिथे सरस्वती मातेचा त्या दिशेला, त्या समोरच्या भिंतीला छोटासा फोटो असावा सरस्वती मातेचा. त्याच्याबरोबर मुलांनी रोज न चुकता तुम्हाला गणपती अथर्व शीर्षम म्हणता येत असेल तर ठीक आहे, नाही तर त्यांनी श्रवण केलं तरी चालतं. जेवण करताना, काही टाइमपास करताना थोडं ते श्रवण केलं तरी चालतं. गणपती स्तोत्र पठण केलं तर अतिशय उत्तम. गणपती स्तोत्र खूप सोपं आहे, ते तुम्ही मुलं म्हणू शकता. तर आमची मुलं लहान आहेत, त्यांना म्हणता येत, मग अशा वेळेस त्यांच्या कानी पडेल असं तुम्ही लावून देऊ शकता, की जेणेकरून 1 महिना 2 महिना ते वारंवार ऐकून त्यांचं पण ते पाठ होईल. त्याच्याच पद्धतीने मुलांचा अभ्यासात लक्षच लागत नाही ताई. आता तुम्ही म्हणाल ताई आम्ही ह्या दिशेला तोंड करूनही बसतो, त्या दिशेला तोंड करूनही बसतो. मन इतकं चंचल असतं, म्हणजे नित्यसेवा करताना पण कधी कधी मन तर लगेच आपलं माहेरी पण जातं, मैत्रिणीकडे पण जातं, सासरी पण जातं. ही काय करत असेल, हिने काय केलं असेल, पटकन एकदम भरकन जेवढा हनुमानाचा वेग आहे त्या वेगाने आपलं मन भरकटत असतं. तर अशा वेळेस मुलं ज्या खोलीत बसताना अभ्यासाला, त्या खोलीत कुठल्या पण कोपऱ्यात जे खडामीठ आहे, जे खडामीठ सगळ्यांना माहिती आहे, ते खडामीठ त्या खोलीत ठेवून द्यायचं. कारण खडामीठाने एक नकारात्मकता, त्यांच्यातली नकारात्मकता खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होते. आता तुम्ही म्हणाल हे खडामीठ कधी ठेवायचं, तुम्ही कधी पण ठेवू शकता, 1 महिन्यात ते बदलायचं. छोटंसं वाडगं घ्या किंवा जे बोळके आपण आता सुगडची पूजा केली असेल त्या बोळक्यात थोडंसं मीठ टाका, एका कोपऱ्यात ठेवा. 1 महिन्याने ते आपोआप तुम्हाला वाटतं आहे की ते कमी झालं आहे किंवा मीठ असं थोडंसं कमी होत आहे, चालेल. नाही झालं तर काय करायचं, ते तुम्ही कुठल्या पण पाण्यात टाकून द्या. घरात जे पाणी असतं आपण धुणं भांडी करतो त्या पाण्यात टाकून द्यायचं, परत ते मीठ भरायचं. आता हे मीठ किती दिवस भरायचं, जोपर्यंत तुम्हाला चांगलं वाटेल. मीठ भरायचं आहे, फक्त काही सेवा वगैरे काही करायची नाही. तर तुम्ही लॉंग लास्टिंग तुम्हाला जितके महिने वाटेल तितके महिने तुम्ही करू शकता. थोडक्यात काय की वास्तुशास्त्राप्रमाणे जर तुम्ही देवघर बघत आहात, देवाची दिशा पाहत आहात, तर मुलांच्या पण अभ्यासाची दिशा बघणं तेवढंच महत्वाचं आहे. जे मांडतात त्यांनी करावं, जे नाही मानत त्यांनी करूच नाही. आणि मला माहिती आहे की माझे स्वामी बघताय जे अध्यात्मात आहेत, तर त्या ह्या गोष्टी मांडतीलच. तर झालेली सेवा स्वामीच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.